आता मी अगोदर थर्ड क्वेश्चन घेतो एक्सरसाइज 3.4 मधला, कारण सेकंड मध्ये सबस्टिट्यूशन करायचंय पण तिथे dt बाय dx नाही फाइंड आउट करायचं. त्यामुळे अगोदर मी थर्ड क्वेश्चन घेतो आणि मग ते सांगतो, कारण थोडी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. इंटिग्रल ऑफ 12x + 3 डिवायडेड बाय 6x² + 13x - 63. हा क्वेश्चन किती मेथडने सॉल्व्ह करता येईल? दोन कुठल्या? एक px + q अपॉन क्वाड्रॅटिक, तिथे माहित आहे तुम्हाला काय करायचंय. त्याच्यानंतर काय करायचं, आता पार्शियल फ्रॅक्शनने पण सॉल्व्ह करता येतो, कारण डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. इथे पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, डिनॉमिनेटरला इथे चेक केलं आपण, न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा लेस दॅन आहे, म्हणजेच इथे काय करावं लागेल, पार्शियल फ्रॅक्शन यूज करावं लागेल. पार्शियल फ्रॅक्शन यूज करायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, याचे लिनियर फॅक्टर घ्यायचे. तर लिनियर फॅक्टर काय होतील त्याचे, 63 आहे ना लास्ट. ठीक आहे, आता सांगा प्रोडक्ट आला पाहिजे -63 × 6 18 36. एवढा प्रोडक्ट आणि एवढी सम, कोणते फॅक्टर्स आहेत रे? सांगा बरं पटकन, फॅक्टर सांगा मला काय आहेत. सांगताय का? केलेत कुणी? 27 and 14. मग आता 6x² + 27 - 14x चेक केलंय ना सगळ्यांनी. आता इथे कॉमन किती येत आहे? 3. मग इथे 3x कॉमन, इथे राहिलं 2x + 9 मायनस इथे कॉमन किती येतं? 7. 2x + 9 करेक्ट. आता हे फॅक्टर्स काय झाले, 2x + 9 and 3x - 7 लिनियर फॅक्टर्स घेतले. आता काय करायचं पुढे, लिनियर फॅक्टर नंतर हा रॅशनल फॉर्म पार्शियल फॉर्म मध्ये घ्यायचा. नाव 12x + 3 डिवायडेड बाय 2x - 9 × 3x - 7 इज इक्वल टू, कसं लिहायचं, हे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर अपॉन ए अपॉन फर्स्ट फॅक्टर 2x - 9 + b अपॉन दूसरा फॅक्टर 3x - 7. आता काय करायचं पुढे, डिनॉमिनेटर हा पाहिजे तिथे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. तर a × 3x - 7 डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन गेलं पाहिजे, b × 2x - 9 दोन्ही साईडचा डिनॉमिनेटर कॅन्सल आउट झाला पाहिजे. आता झाला कॅन्सल आउट, खाली काय राहिलं, 12x + 3 इज इक्वल टू a × 3x - 7 + b × 2x - 9. कालच्या सारखं x ची एक व्हॅल्यू सिलेक्ट करायची, इथे पुट करायची, एक कॉन्स्टंट 0 होईल. परत एक x ची व्हॅल्यू कॉन्स्टंट सिलेक्ट करायची, b ची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे, मग a ची मिळेल. और काय करू शकता, इथे मल्टिप्लाय करायचं a ने आणि b ने, ब्रॅकेट ओपन करायचं आणि दोन्ही साइड कम्पेअर करायच्या आणि सायमल्टेनियसली a आणि b मधले दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. त्याच्यापेक्षा बेटर आपण काय करूया, इथे x ची व्हॅल्यू सिलेक्ट करूया, जेणेकरून हे कॅन्सल होईल. हे -7 आहे तर इथं 7 आलं पाहिजे. मग इथे 7 येण्यासाठी काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू 7/3 घ्या. करेक्ट. मग पुट x इज इक्वल टू 7/3. मग 12 × 7/3 + 3 इज इक्वल टू, आता हे काय होणार आहे, इथे 7/3 पुट केलं 0 प्लस b × 2 × 7/3 - 9. आता हे इथे 28 + 3 31 इज इक्वल टू इथे 14
14 minus 27 upon 3. Therefore b is equal to, चेक करा एकदा. डायरेक्ट करतो मी इथे कॅल्क्युलेशन. इथे 3 12 प्लस 22 अति 84 हे प्लस से 9 इज इक्वल टू b इंटू 14 मायनस 27 अपॉन 3 गेलं दोन्हीकडचं. Therefore b is equal to, हे किती होतात 93 अपॉन मायनस 6 आणि 7 13. ही b ची व्हॅल्यू आली, बरोबर आहे. त्याला नंबर 1, b ची व्हॅल्यू नंबर 2. चेक करा एकदा. आता पुट x इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे, सॉरी a ची झाली 0, b ची 0 झाली पाहिजे. इथं -9 आहे तर इथं 9 येण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 9/2. पुट x इज इक्वल टू 9/2. 12 into 9/2, 12 into 9/2 plus 3 is equal to a into 3 into 9/2 minus 7. पुढे ते 0 झालंय. आता इथे 6 ए इज इक्वल टू वैल्यू किती होत आहे 114 अपॉन 30. ए ची व्हॅल्यू मिळाली. नंबर 3 फ्रॉम 1 to 3 या एक्सप्रेशनला तसं एक्सप्रेस करून घेऊया. 12x plus 3 divided by this 2x minus 9 into 3x minus 7 is equal to a ची व्हॅल्यू 114 by 13 upon 2x minus 9 plus b ची व्हॅल्यू minus 93 upon चुकलंय का कुठे व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये 9 आहे ना. बरं ठीक आहे, आता मी क्वेश्चनच बदलून घेतो. आता फक्त हे काय करावं लागेल, हे -9 घेतलं, इथे -9 घेतलं मी, जो फॅक्टर घेतला इथे तो. आता हे सगळं बदलावं लागेल, म्हणून आता तुम्ही तो घरी करा. फक्त इथं ह्या दोन्ही इक्वेशनचा प्रोडक्ट काय येतो 6x स्क्वेअर हे तर 6x स्क्वेअर हे प्लस 63 आणि इथं ही ऍडिशन किती येते 14 3 30 41. आता मी क्वेश्चन चेंज केला, लक्षात आलं तुमच्या. हॅलो, हा, आता तुम्ही जे फॅक्टर आले होते त्याच्यानुसार तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, आता बघा इथे 93 अपॉन 13 आलं डिवायडेड बाय 3x minus 7. आता हे एक्सप्रेस केलं असं. आता इथं आलं की ए आणि बी च्या व्हॅल्यू आले की आन्सर आपल्याला ओरली येतं. हे फक्त लिहितोय मी फॉर्मॅलिटी. आन्सर काय आलं पाहिजे रे, आता याचं इंटिग्रेशन काढायचंय, म्हणजे याचं इंटिग्रेशन सेपरेट, याचं इंटिग्रेशन सेपरेट. मग ए ची व्हॅल्यू बाहेर येते इंटिग्रेशनच्या आणि 1/ax plus b च्या फॉर्म मध्ये आहे, हे पण 1/ax plus b च्या फॉर्म मध्ये आहे. लक्षात आलं का तुमच्या. मग आन्सर काय यायला पाहिजे, ते खालचं न लिहिताच इथं मला आन्सर सांगा पहिल्यांदा. डायरेक्ट काय यायला पाहिजे, ए ची व्हॅल्यू 114 by 13 इंटू लॉग ऑफ काय
2x मायनस 9 अपॉन इथे अपॉन 2 म्हणजे इथं करायचं ते, म्हणजे इथं 1/2 करायचंय, त्याचा रेसिप्रोकल इथे लिहायचंय बरोबर. आणि प्लस बी ची व्हॅल्यू काय मायनस 93/13 इंटू लॉग ऑफ काय येणार ते लॉग ऑफ 3x मायनस 7 प्लस सी. फक्त ह्या 1/3 ने इथे मल्टिप्लाय करायचं. हे असा आन्सर येतंय डायरेक्ट. त्याचं कळालं का तुम्हाला? हे डायरेक्ट काय येतंय. आता फक्त फॉर्मॅलिटी म्हणून लिहायचं. पुढे काय करायचं आता तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन इथे देअरफॉर इथे असं लिहायचं dx इज इक्वल टू दिस इज इथे dx मायनस इंटिग्रलचं साइन dx. झालं. याच्यानंतर ही स्टेप आन्सर. कळालंय का? हे लिहून घ्या एवढं. अजून एक अशाच टाईपचं घेऊ आणि त्याच्यानंतर मग सबस्टिट्यूशन वाले बघूया. आता याच्यानंतर 4 नंबर पण मी घेतोय. तर 4 नंबर बघा 2x अपॉन 4 मायनस 3x मायनस x स्क्वेअर. याला अल्टरनेटिव्ह मेथड आहे px प्लस q अपॉन क्वाड्रॅटिक वाली. बरोबर आहे. तिथे न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक. बरोबर आहे. प्लस b एक्सप्रेस करायचं आणि सॉल्व्ह करायचं असतं. आता हे डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन पण युज होतं. मग पार्शियल फ्रॅक्शन यूज करताना आपण काय करतो. पार्शियल फ्रॅक्शन यूज करताना पहिल्यांदा डिनॉमिनेटरला लिनियर फॅक्टर मध्ये कन्वर्ट करायचं. मग 2x अपॉन याचे लिनियर फॅक्टर्स काय येतात. मायनस साइन बाहेर घेतलं तर हे x स्क्वेअर प्लस 3x प्लस 4 होत आहे. याचे फॅक्टर्स काय येतात रे -4. हे मायनस साइन इथे लिहिलं मी बाहेर. x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4 लिनियर फॅक्टर सांगा याचे. x प्लस 4 x मायनस 1. आता इथे 2x अपॉन x प्लस 4 आणि x मायनस 1 कसं एक्सप्रेस करायचं सांगा. a अपॉन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. a अपॉन x प्लस 4 प्लस b अपॉन दुसरा फॅक्टर. आता डायरेक्ट सांगा इथे 2x इज इक्वल टू काय लिहू. हा डिनॉमिनेटर कॅन्सल आउट होऊन जाणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू x मायनस 1 प्लस b इंटू x प्लस 4. ही डायरेक्ट स्टेप समजली सगळ्यांना. पुट x इज इक्वल टू काय आणि पुट x इज इक्वल टू काय म्हणजे a आणि b च्या व्हॅल्यू मिळतील. पुट x इज इक्वल टू काय केल्यावर a ची व्हॅल्यू मिळेल आणि b ची व्हॅल्यू मिळेल. x इज इक्वल टू काय पुट करू 1 पुट केलं तर b ची व्हॅल्यू मिळेल. तुम्ही दुसरं कसं सॉल्व्ह करू शकता. हे ब्रॅकेट ओपन करून कंपॅरिझन करून पण सॉल्व्ह करू शकता. इथे 1 पुट केलं तर हे कॅन्सल होतंय. इथे 1 b 5b होतंय आणि इकडे हे तर b ची व्हॅल्यू किती येते. b ची व्हॅल्यू 2/5 येते. करेक्ट. चेक करा. इथे x इज इक्वल टू जर -4 पुट केलं तर b 0 होईल. मग a ची व्हॅल्यू मिळेल. -4 पुट केलं तर मग -4 पुट केल्यावर इथे हे -5 होईल आणि हे -8 होईल. 8/5 करेक्ट. चेक करा कॅल्क्युलेशन. आता हे काय येईल रे आन्सर मला डायरेक्ट सांगा. डायरेक्ट आन्सर सांगा इथून पुढे. a ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि b ची व्हॅल्यू हे इंटिग्रल सेपरेट होतील. 8/5 log of x plus 4 and ही मायनस व्हॅल्यू आहे ना ही प्लस आणि म्हणजे आन्सर येतं 8/5 log of x plus 4 प्लस b ची व्हॅल्यू 2/5 इंटू लॉग ऑफ x मायनस 1 हे आन्सर येणार आहे. सगळ्यांना समजलंय का हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं. अरे कळालं का. येस नो आन्सर द्या. फक्त इथे मध्ये काय स्टेप लिहिणार आता तुम्ही. याला 1 म्हणा 2 3 फ्रॉम 1 to 3 1 2 and 3 इंटिग्रल ऑफ 2x अपॉन 4 मायनस 3x. हा ही निगेटिव्ह व्हॅल्यू लिहायची राहिली. बाहेर निगेटिव्ह व्हॅल्यू होती तर ही निगेटिव्ह व्हॅल्यू इथे याला ब्रॅकेटच्या बाहेर ही निगेटिव्ह व्हॅल्यू इथे पाहिजे. मग हे
4 minus 3x minus x square with respect to x is equal to, इथून खाली लिहूया असं करूया, I is equal to minus x square plus 3x minus 4 is equal to minus sin integral of a ची व्हॅल्यू 8/5 divided by x plus 4 dx plus integral of v ची व्हॅल्यू 2/5 divided by x minus 1 with respect to x. Therefore, I is equal to, the answer लिहून टाका. Write down. त्याच्यामध्ये काय करायचं रे, 5 नंबर क्वेश्चन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 1 अपॉन, पहिल्यांदा लगेच पार्शियल फ्रॅक्शन यूज करायचं का? लगेच पार्शियल फ्रॅक्शन यूज करायचं का? लवकर बोला. पार्शियल फ्रॅक्शन यूज करायचं का लगेच? काय करायचं मग? तुम्ही विसरले काय इंटिग्रेशन? हा, सरळ सरळ वरती पॉलिनॉमियल आहे, खाली पॉलिनॉमियल आहे, रॅशनल फंक्शन आहे, डिग्री ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज सेम. ह्या केस मध्ये काय करायचंय तुम्हाला, डिनॉमिनेटर वरती इंट्रोड्यूस करायचं. सेम टाईपचे प्रॉब्लेम अगोदरच्या एक्सरसाइज मध्ये पण होते, पण हे परत का रिपीट झालेत? याला अल्टरनेटिव्ह मेथड आहे. px प्लस क्यू अपॉन क्वाड्रॅटिक जे आहे ते त्या मेथडने पण सॉल्व्ह करता येतं आणि पार्शियलने पण सॉल्व्ह करता येतं. आता इथं पहिल्यांदा इंट्रोड्यूस केल्यावर तुम्हाला ऑफकोर्स काय मिळणार आहे, एक एकदम सिंपल इंटिग्रेशन मिळेल आणि दुसरं काय मिळणार आहे, px प्लस क्यू च्या फॉर्म मध्ये. बघा इकडे I इज इक्वल टू, फक्त परीक्षेला आलं तर कसं लिहायचं, हे वरती इंट्रोड्यूस करून घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6. डिनॉमिनेटर काय इंट्रोड्यूस केला लक्षात आलं सगळ्यांच्या? आता काय वरची व्हॅल्यू ऍडजस्ट करायची, न्यूमरेटर एक्स स्क्वेअर प्लस एक्स तर आहेच, फक्त काय पाहिजे, -6 पाहिजे, म्हणून ते -1 पाहिजे, म्हणून काय करू, +5. लक्षात आलंय? डिनॉमिनेटर स्प्लिट केला, इंटिग्रेशन सेपरेट केला. प्रॉब्लेम बरोबर लिहिलाय का मी? एक्स स्क्वेअर प्लस एक्स लिहिलाय बरोबर. आता काय होणार, डिनॉमिनेटर इंट्रोड्यूस केल्यावर हे तर 1 येणार, प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स, हा 5 इकडे येईल, -6 विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा आन्सर येईल एक्स प्लस 5 इंटू याला म्हणूया I1. नंबर 1. I1 कसं सॉल्व्ह करायचं, हे px प्लस क्यू च्या फॉर्म मध्ये पण आहे, px प्लस क्यू अपॉन क्वाड्रॅटिक, किंवा एकदम स्टार्टिंगला बघितलं आपण 7 फॉर्म्युल्यांचे प्रूफ घेतल्यानंतर 1 बाय क्वाड्रॅटिक पण आहे. हे म्हणजे डायरेक्ट 1 बाय क्वाड्रॅटिकने पण सॉल्व्ह करता येतं, 1 बाय क्वाड्रॅटिकने सॉल्व्ह करता येतं, px प्लस क्यू ने सॉल्व्ह करता येतं, कारण p ची व्हॅल्यू काय आहे, px नाहीये, म्हणजे p ची व्हॅल्यू 0 आहे, मग त्याने पण सॉल्व्ह करता येतं. आणि पार्शियल फ्रॅक्शनने पण सॉल्व्ह करता येतं, कारण न्यूमरेटरची डिग्री किती आहे, 0, आणि खाली डिनॉमिनेटरची किती आहे, 2 आहे. 3 मेथडने सॉल्व्ह करता येते, कोणत्याही एका मेथडने सॉल्व्ह करायचंय. पहिली मेथड 1 बाय क्वाड्रॅटिकची म्हणजे बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर, तर तुम्हाला येतंय ऑलरेडी. px प्लस क्यू अपॉन क्वाड्रॅटिक त्या मेथडने पण येतंय, फक्त आपण जी मेथड आता शिकलोय त्या मेथडने सॉल्व्ह करायचंय. आता समजलं का? परीक्षेला कोणती प्रेफर करणार तुम्ही? कम्प्लिटिंग द स्क्वेअर. आलं का लक्षात? 1 बाय क्वाड्रॅटिक. मग I1 सॉल्व्ह करू. आता ही मेथड आपण शिकतोय म्हणून मी ह्या मेथडने सॉल्व्ह करतो. मग I1 इज 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6. आता याला रिप्लेस करूया, हे एक्सप्रेस करूया, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6. आता याचे फॅक्टर्स काय येतात रे, 1 अपॉन एक्स प्लस 3 एक्स मायनस 2 येतात, बरोबर आहे. इज इक्वल टू काय येणार, ए अपॉन एक्स प्लस 3 प्लस बी अपॉन एक्स मायनस 2. सगळ्यांना समजलं हे असं का लिहिलं? नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. आता 1 अपॉन एक्स प्लस 3
एक्स मायनस 2 इज इक्वल टू काय लिहिणार ए इंटू एक्स मायनस 2 प्लस बी इंटू एक्स प्लस 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 2 हे कॅन्सल आउट डिनॉमिनेटर मग 1 इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस 2 प्लस बी इंटू एक्स प्लस 3. आता पुट हे दोन प्रकारे सॉल्व्ह करता येतं ब्रॅकेट ओपन करून दोन सायमल्टेनियस इक्वेशन किंवा पुट एक्स इज इक्वल टू 2 जर पुट केलं आणि पुट एक्स इज इक्वल टू किती करावं लागेल इथे सांगा लवकर -3. मग इथे ए ची व्हॅल्यू इथे बी ची मिळते आणि इथे ए ची मिळते तर हे 0 होत आहे. इथे 2 पुट केलं हे 5 बी ची व्हॅल्यू 1/5 आणि इथे -3 हे 0 झालं इथे -3 हे -5 झालं म्हणजे ए ची व्हॅल्यू -1/5 मिळते बरोबर. मग आता हे काय येणार I1 इज इक्वल टू डायरेक्ट इंटिग्रल ऑफ ए म्हणजे ए ची व्हॅल्यू -1/5 अपॉन दिस with respect to x plus integral of काय b ची व्हॅल्यू 1/5 अपॉन x minus 2 is equal to therefore I1 is equal to काय येणार पहिला आन्सर काय येणार पहिल्याचा -1/5 अपॉन log of x plus 3 प्लस ही 1/5 into log of x minus 2 प्लस C1 होईल. आता ही I1 ची व्हॅल्यू फायनली I मध्ये पुट करायची. नंबर 2 म्हणा मग फ्रॉम 1 and 2 I इज इक्वल टू काय x प्लस 5 इंटू हा 5 मल्टिप्लाय आहे याला तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर हा 5 दोन्हींना मल्टिप्लाय होईल आतमध्ये तर ते 5 जातील काय राहील रे डायरेक्ट मायनस log of x plus 3 plus log of x minus 2 plus c. लक्षात आलं का हे आन्सर फायनल राईट ऑन. याच्यामध्ये परीक्षेला अजून काय ऑप्शन दिलेला असू शकतो रे एमसीक्यू आला तर हे तुम्हाला बोर्डला लिहिलं इथपर्यंत बरोबर. आणि याच्यानंतर खालची स्टेप अशी आली तर तुम्ही कन्फ्युज नाही होणार ना. I इज इक्वल टू काय येणार x लॉगचा रूल यूज करून काय येणार log of m मायनस log of n तर काय आलं पाहिजे log of x मायनस 2 अपॉन x प्लस 3 प्लस c हे असं आन्सर दिलेला असू शकतं. बोर्ड पुरतं ठीक आहे बोर्डला तुम्ही हे लिहिलं तरी काही फरक नाही पडत. पुढे आपल्याला हा प्रॉब्लेम दिलाय 6x³ प्लस 5x² मायनस 7 अपॉन 3x² मायनस 2x मायनस 1 कसं सॉल्व्ह करणार आहोत हा सांगा. पार्शियल फ्रॅक्शन यूज करायचं की नाही करायचं लवकर बोला रे. पहिल्यांदा आपण डिग्री चेक करतोय न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल डिव्हिजन कॅरी आउट करायची. मग पार्शियल फ्रॅक्शन मध्ये का आला प्रॉब्लेम पुढे जाऊन पार्शियल फ्रॅक्शन यूज होणार आहे. पुढे असे 2 इंटिग्रेशन स्प्लिट होतील की त्याच्यामध्ये एकात काय होईल डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर असे येईल. ठीक आहे. पहिल्यांदा इथे I इज इक्वल टू I म्हणजे इंटिग्रल लिहितो आपण लेट I म्हणजे इंटिग्रल डिव्हिजन करूया 6x³ प्लस 5x² मायनस 7 3x² मायनस 2x मायनस 1. डिव्हिजन कशी घेतो ह्या पहिल्या टर्म मध्ये ह्या पहिल्या टर्मला ह्या टर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2x ने. मग हे होईल आता 6x³ मग परत ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं -4x² आणि हे -2x. आता हे साइन बदलून घेऊया इथे मायनस प्लस आणि हे प्लस. आता हे कॅन्सल आउट 0 इथे किती झालं 9x² आणि वरती आता हे सबट्रॅक्शन नाही होत इथे 0 आहे x च्या जागेवर 0 आहे म्हणजे असं आहे प्लस 0x मायनस 7 असं आहे. समजलं सगळ्यांना हे
मग आता हे काय होतंय 2x आणि हे -7 -7 वरचं तसं. आता परत ह्या टर्मला याच्यात कन्वर्ट करायचं, डिग्री सेम आहे म्हणून. मग आता इथे +3 ने मल्टिप्लाय केला तर हे झालं 9x² -6x आणि -3 मायनस प्लस प्लस हे कॅन्सल आउट. इथे होईल हे 8x आणि -4. आता याच्यापेक्षा डिग्री खाली गेली म्हणजे हा रिमाइंडर आहे. मग आता डिव्हिजन अल्गोरिदम लिहायचा. डिव्हिडंड 6x³ -5x² -7 इज इक्वल टू डिव्हायझर 3x² -2x -1 इंटू कोशियंट प्लस रिमाइंडर 8x -4. मग आता इंटिग्रल देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ हे जे एक्सप्रेशन आहे न्यूमरेटरला याने रिप्लेस करूया. 3x² -2x -1 इंटू 2x + 3 plus 8x -4 divided by this 3x² -2x -1 with respect to x. आता I is equal to integral of this upon this जर केलं तर हे कॅन्सल होऊन डायरेक्ट 2x + 3 राहते with respect to x plus integral of this upon this 8x -4 divided by 3x² -2x -1 with respect to x. आता ऑफकोर्स याचा आन्सर काय येणार, याचे दोन इंटिग्रेशन सेपरेट होतात. आता एखाद्याला इथे क्वेश्चन असा येईल की हे बघा 2x चं इंटिग्रेशन सेपरेट आणि +3 चं इंटिग्रेशन सेपरेट असंही होऊ शकतं. एखादा म्हणेल मग x⁻n चा फॉर्म्युला नाही का इथे, लक्षात येते ना तुमच्या. हा x कशाने रिप्लेस झाला, ax + b ने. यांची व्हॅल्यू फक्त -1 नसते, इथं +1 आहे. मग हा फॉर्म्युला नाही अप्लाय होणार का इथे, होणार ना, त्या फॉर्म्युल्याने काही फरक पडत नाही. लक्षात येतंय तुमच्या. हा एक तर असं डायरेक्ट आन्सर काय येणार, 2x + 3 2/2 इंटू परत काय येणार याचा रेशिओ 1/2 हे असं येणार डायरेक्ट. किंवा काय येणार आन्सर त्याचं, हे असं येणार. काय सेपरेट जर घेतलं तर, सेपरेट इंटिग्रेशन घेतलं तर हे 2x चा इंटिग्रेशन काय x²/2 प्लस हे 3x हे 2 कॅन्सल, समजलं. प्लस इथे म्हणायचं I1 + C. आता I1 सॉल्व्ह करायचंय तुम्हाला, हे नंबर 1. I1 सॉल्व्ह करताना काय करणार आहे आपण, किती टाइप ने तो सॉल्व्ह करता I1, px + q अपॉन क्वाड्रेटिक ने पण. हा px + q अपॉन क्वाड्रेटिक आणि अजून काय, आता इथे डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन. आता इथे खाली करू शकता तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन. हा रॅशनल फॉर्म कशात घ्यायचा, पार्शियल फॉर्म मध्ये. म्हणजे याचे दोन लिनियर फॅक्टर घ्यायचे, म्हणजे याला फॅक्टराइज करून लिहायचे, समजलं. फॅक्टराइज करून लिहायचं, त्याच्यानंतर मग ते लिहायचं. पुढे शिकलोय ना आपण, ए अपॉन पहिला फॅक्टर प्लस बी अपॉन दुसरा फॅक्टर आणि खाली करत जायचं. जमेल ना. मग परत ती व्हॅल्यू पुट करायची खाली सॉल्व्ह केल्यानंतर I1 च्या जागेवर राईट डाऊन. कारण आता मी सॉल्व्ह केलं तरी मला जागा पुरणारच नाही इथे, तर आता ते खाली सॉल्व्ह करा तुम्ही, नंतर एवढं लिहून घ्या. इथे जरी 2 दिसत असेल तरी इथं काय आहे, पॉवर 1 आहे. यांचा प्रोडक्ट झाल्यावर तो 3 होणार आहे. म्हणजे डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ऑफकोर्स ग्रेटर दॅन न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरची छोटी आहे डिनॉमिनेटर पेक्षा. म्हणजेच इथे काय करावं लागेल, पार्शियल फ्रॅक्शन. मग आपल्याला काय करावं लागतं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, डिनॉमिनेटरला सगळे लिनियर फॅक्टर्स घ्यायचे. एक तर लिनियर आहे 1 पॉवर वाला, इथे लिनियर नाही. मग याला काय करायचं, लिनियर मध्ये कन्वर्ट करायचं. आणि नसेल होत तर मग तो क्वाड्रेटिकच राहिला तर आपण त्याला bx + c च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतो. मग याचे फॅक्टर येतात की नाही येत अगोदर सांगा, येतात. करेक्ट. काय येतात त्याचे, 2x - 1 इंटू 2x + 1 येतात, x + 3. मग आता इथून पुढचं जमेल तुम्हाला सॉल्व्ह करायला. इथे डायरेक्ट काय लिहिणार तुम्ही,
मी डायरेक्ट स्टेप लिहितो बघा, ही स्टेप आली पाहिजे 2 स्टेप नंतर, डायरेक्ट ही स्टेप आली पाहिजे. ए इंटू हा सोडला या दोन्हीचा प्रोडक्ट प्लस बी इंटू हा सोडला या दोन्हीचा प्रोडक्ट प्लस सी इंटू हा सोडला 2x मायनस 1 2x प्लस 1. सगळ्यांना ही स्टेप कळाली का? मधल्या 2 स्टेप नेग्लेक्ट केल्यात मी. एमसीक्यू आला तर अशी स्टेप लिहायची, लगेच पुट करायचं, x ची व्हॅल्यू 1 पुट करा, दुसरी पुट करा, तिसरी पुट करा. खाली इथं ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू मिळतील. 3 व्हॅल्यू मिळाल्या की लगेच आन्सर लक्षात येते. लगेच आन्सर काय येणार? ए ची व्हॅल्यू इंटू 1/2 लॉग ऑफ 2x मायनस 1 प्लस बी ची व्हॅल्यू इंटू 1/2 लॉग ऑफ 2x प्लस 1 प्लस सी ची व्हॅल्यू इंटू लॉग ऑफ x प्लस 3. झालं की नाही 3 स्टेप मध्ये आन्सर? एमसीक्यू आल्यावर असा फास्ट सॉल्व्ह करायचा. समजलं का सगळ्यांना? ओके, याचा स्क्रीनशॉट काढा. डिटेल लिहा मात्र तुम्ही, आता हे बोर्डचं करताय. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम बघा, 16 नंबर. बाकीच्यांमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन ठेवायचंय. त्याच्या अगोदर इथे सांगा 13 नंबर एक प्रॉब्लेम सांगा. 13 नंबर, 13 आणि 9 नंबर एक. टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन, नाही हा नाही येणार लगेच, इथं पण सबस्टिट्यूशन करावं लागेल. 9 नंबर नाही घ्यायचा. सबस्टिट्यूशन वाले शिकवायचे मला अजून. 11 ला सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल, 10 ला घ्यावं लागेल, 12 ला पण घ्यावं लागेल. 13 ला सबस्टिट्यूशन नाही, पण 13 नंबर कसा सॉल्व्ह करणार हे विदाऊट सबस्टिट्यूशन वाले घेतोय मी. सबस्टिट्यूशन याच्यात 2 टाईपचे घ्यायचे असतात. आता याच्यात फक्त 2च ट्रिक राहिल्यात. एकदा सबस्टिट्यूशन घ्यायचं पण डेरिव्हेटिव्ह नाही काढायचा, आणि एकदा सबस्टिट्यूशन घ्यायचं पण डेरिव्हेटिव्ह काढायचा. तेवढेच 2 टाईप राहिले फक्त. म्हणजे आता हे क्लिअर होईल बघा. इथे 2x मायनस 2 अपॉन x प्लस 1 होल स्क्वेअर x प्लस 3. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार? इथे काय सबस्टिट्यूशन वगैरे नाही, डायरेक्ट सांगा काय आहे इथे. हा म्हणजे इथे एक रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे, बरोबर आहे ना? म्हणजे याला काय लिहिणार तुम्ही? 3x मायनस 2 अपॉन x प्लस 1 होल स्क्वेअर x प्लस 3 इज इक्वल टू ए अपॉन पहिला फॅक्टर प्लस बी अपॉन दुसऱ्या फॅक्टरचा, तो पहिल्याच फॅक्टरचा स्क्वेअर, आणि प्लस सी अपॉन काय लिहिणार? x प्लस 3. आता आपल्याला डिनॉमिनेटर थ्रू आउट कॅन्सल करायचं आहे. मग कसं लिहिणार आहे? 3x मायनस 2 अपॉन x प्लस 1 होल स्क्वेअर x प्लस 3. मग ये अपॉन इथे आपल्याला काय पाहिजे? डिनॉमिनेटर x प्लस 1 होल स्क्वेअर x प्लस 3. त्यातला एक आहे इथे, म्हणजे इथे x प्लस 1 x प्लस 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात येते तुमच्या? प्लस इथे डिनॉमिनेटरला हे आहे, तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? याला फक्त x प्लस 3 ने, प्लस सी इंटू x प्लस 3 आहे तिथे डिनॉमिनेटरला, फक्त याने मल्टिप्लाय करावं लागेल. डिवायडेड बाय x प्लस 1 होल स्क्वेअर x प्लस 3. ही स्टेप लक्षात आली सगळ्यांच्या? आता डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. 3x मायनस 2 इज इक्वल टू ए इंटू x प्लस 1 x प्लस 3 प्लस b इंटू x प्लस 3 प्लस c इंटू x प्लस 1 होल स्क्वेअर. आता इथे पुट करायचंय x इज इक्वल टू, परत x इज इक्वल टू, आणि परत x इज इक्वल टू. म्हणजे तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू मिळतील. x इज इक्वल टू मायनस 1 पुट केलं तर कोण कोण झिरो होईल? ए आणि सी. इथे कुणाची व्हॅल्यू मिळेल? बी ची. x इज इक्वल टू जर याचा अपोजिट नंबर -3 पुट केलं तर कोण कोण झिरो होईल? ए आणि बी. तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळेल.
मग आता एक्स इज इक्वल टू अजून एक काय पुट करावं लागेल म्हणजे ए ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. इथं तर अपोजिट नंबर पुट करून झाले. मग काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू काही पण पुट करा. लक्षात येत आहे, कोणत्या व्हॅल्यू सोडून -1 आणि -3 सोडून कोणतीही व्हॅल्यू पुट करा. 0 करा, 1 करा, 2 करा, 10 करा, ह्या दोन व्हॅल्यू सोडून. ठीक आहे, 0 पुट केली. 0 पुट केल्यानंतर हे एक सगळे 0 0 0 होतील. पण ए आणि बी च्या व्हॅल्यू तुम्हाला माहित आहेत ना, म्हणजे ही सगळी 0 नाही होणार, ही 0 नाही होणार. म्हणजे असं होणार आहे ए इंटू 1 इंटू 3, म्हणजे हे 3a होणार आहे, हे 3b होणार आहे आणि हे काय होणार आहे, सी होणार आहे. बरोबर आहे. आणि इज इक्वल टू इकडे काय होणार आहे, 1 होणार आहे. बरोबर. मग ए आणि बी च्या ऑलरेडी सॉरी बी आणि सी च्या ऑलरेडी व्हॅल्यू काढल्यात, त्या पुट करा. मग तुम्हाला मिळणार आहे ए ची व्हॅल्यू. समजलंय की नाही ओरली सांगितलेलं. हा, तर मग अशा व्हॅल्यूज मिळतात तुम्हाला. त्या व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायच्या. आन्सर काय येणार आहे त्याच्यानंतर, पुढचा प्रश्न राहिला आन्सरचा. तर याचा आन्सर म्हणजे डायरेक्ट येणार आहे ना, ए ची व्हॅल्यू इंटू हे इंटिग्रल सेपरेट, हे सेपरेट, हे सेपरेट. काय येणार याचा आन्सर, ए ची व्हॅल्यू इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस बी ची व्हॅल्यू इंटू हे इंटिग्रेशन काय येईल रे, याचं इंटिग्रेशन कन्फ्यूज, प्लस सी ची व्हॅल्यू इंटू काय येणार, लॉग ऑफ एक्स प्लस 3 येणार. बरोबर आहे ना. हे 1/x प्लस बी 1/x प्लस बी, पण हे 1/x प्लस बी चा स्क्वेअर आहे. अरे सिंपल आहे, सांगा ना प्रसाद, असं नाही लिहिता येत काही. मग आता कोणता फॉर्म्युला, एक्स रेस टू एन वाला फॉर्म्युला, त्याचा एन कशा रिप्लेस झाला, एक्स प्लस बी ने. मग आन्सर काय येणार आहे त्याचं, बी ची व्हॅल्यू इंटू एक्स प्लस 1 रेस टू पॉवर. म्हणजे हे कसं एकदम मॉडिफाईड फॉर्म मध्ये हे मायनस साइन इथे येईल, बी अपॉन एक्स प्लस 1. समजलं. म्हणजे हे असं ए इंटू धिस मायनस बी अपॉन धिस प्लस सी अपॉन धिस, हे आन्सर येणार आहे. जमेल का मधला, आता मधला स्टेप नेग्लेक्ट केलेले लिहायला जमेल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा. आता ह्याच्यानंतर बाकीचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो आपल्याला, 16 नंबर. आणि बाकी 16 नंबर आणि 14 नंबर एक येईल, अजून 15 पण येईल. बाकी सगळ्यांमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. मी जेवढे झाले तेवढेच आहे. याच्यामध्ये जे टाईप झालेलं नाही तो नाही परीक्षेला घेणार. आलं का लक्षात. तुम्ही जे झालंय ते सगळं रिवाइज करा, ते सगळं परीक्षेला येणार. फक्त 2 टाईप, सबस्टिट्यूशन वाला प्रॉब्लेम परीक्षेला नसेल, बाकी सगळं परीक्षेला असेल पेपरला. लक्षात आलं का. तर आता तुम्ही होमवर्कला देतो मी तुम्हाला ते 2, त्याच्यात काय सुचतंय बघा. मला सांगा 16 नंबरला काय, आत्ताच सांगूया हिंट. ठीक आहे, सांगा मला. 16 नंबर असा आहे, हे कसं सॉल्व्ह करू. x³ - 1 आहे. व्हेरी गुड. a³ - b³ चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, हे 1/x - 1 x² + x + 1 असं मिळेल. बरोबर आहे. काय आठवलं रे याच्यावरून, काय आठवलं याच्यावरून, कुठं केलं असं हे, क्यूब रूट ऑफ युनिटी आठवलं की नाही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. मग आता इथे काय करायचं, याला 1/x - 1 x² + x + 1, याला पहिला फॅक्टर. हे तर फॅक्टराइज होत नाही, याचे इमॅजिनरी रूट्स येतात, हे होत नाही. मग 1/x - 1 प्लस हे कसं लिहायचं, x प्लस b, हे a अपॉन धिस आणि हे bx प्लस c म्हणा. समजलं. मग आता हे डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे इथे. हे असं येईल 1/x - 1
इज इक्वल टू ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी इंटू एक्स मायनस 1 असं येणार आहे डिवायडेड बाय एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आता हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. ए इज इक्वल ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी इंटू एक्स मायनस 1. आता इथे पुट एक्स च्या व्हॅल्यूज काय पुट केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही इथे 0 घेतली, 0 जर घेतली तर तुम्हाला एक ए आणि बी मधलं इक्वेशन मिळेल. आणि एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही काहीतरी वेगळी घेतली, अजून समजा 1 घेतली, इथे 1 जर घेतली तर हे सगळं 0 होईल. ए ची व्हॅल्यू मिळेल. 1 जर घेतली तर काय मिळेल, हे 0 होईल, ए ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर. आणि जर आता तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काही घ्या, हा 1 सोडून काही पण घ्या, समजा 0 घेतली तर हे काय मिळणार आहे इथे 1a. मग ए ची व्हॅल्यू ऑलरेडी तिकडे मिळाली, ती इथे पुट करायची. आणि मग इथे काय मिळणार आहे, बी एक्स प्लस सी मधलं एक इथे 0 घेतल्यावर बी 0 होईल, सी ची व्हॅल्यू मिळेल, 0 पुट केल्यावर. आणि आता परत पुट एक्स इज इक्वल टू 1 आणि 0 सोडून कुठलीही व्हॅल्यू पुट करा. समजा -1 पुट केली किंवा 2 पुट केली, 2 पुट करा तर कोणाची मिळणार आहे, बी ची व्हॅल्यू मिळणार आहे. ए आणि सी च्या पुट करून. समजलंय सगळ्यांना हे. स्क्रीनशॉट काढा आणि आता लेक्चर संपल्यावर कंप्लीट करा. आता पुन्हा एकच क्वेश्चन राहिला याच्यामध्ये. तर तो क्वेश्चन आहे 14 नंबर. 14 नंबरला काय करायचं, 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 6 डिवायडेड बाय x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस x विथ रिस्पेक्ट टू x. तर इथे काय करायचं सांगा बरं. डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. पार्शियल फ्रॅक्शन यूज करायचं आहे. मग डिनॉमिनेटरला फॅक्टराइज करावं लागेल ना. होतंय का फॅक्टराइज लगेच. करेक्ट. x कॉमन येईल, मग इथे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 राहील. मग आता हे फॅक्टराइज होतंय का, होतंय ना. हे कशाचं एक्सपान्शन आहे, अरे हे फॅक्टराइज होतं ना. हा, एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर. मला हे कसं लिहायचंय, हे एक्सप्रेशन पुढे ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स प्लस 1. कळालंय का तुम्हाला. आता ही हिंट सॉल्व करणार. आता हे आता याच्यामध्ये डायरेक्ट जे आहेत ते सगळे सॉल्व करून झाले. आता फक्त जे सबस्टिट्यूशन वाले आहेत ते उद्या बघणार आहोत. समजलं का. सबस्टिट्यूशन लास्ट. सबस्टिट्यूशन मध्ये 2 टाईप असतात. तर सबस्टिट्यूशनच्या परीक्षेला देणार नाही उद्या, बाकी सगळे देणार आहे. ठीक आहे. मग पुढची टेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला देणार आहे सबस्टिट्यूशन वाले. ठीक आहे. थांबू इथे. काढला का स्क्रीनशॉट.